कानं लावल्या काय एकदम पुजारी आहे मी तेव्हा सुलतान देवाचा पुजारी यात्राला या सगळे लोक. नमस्कार, मी सरपंच शीतल राजेंद्र पाटील सर्व भक्तजनांना शुभेच्छा देते की त्यांनी यात्रेचा खूप लाभ घ्यावा. सदाशिव भगत आपल्यासोबत आहेत. बाबा नमस्कार. 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 आपलं संपूर्ण नाव काय आणि आपण किती वर्षापासून कार्य करत आहात? माझं नाव पिंटू भगत आहे. मी निंबाबाच्या गादीचा भगत आहे. तर माझ्या जवळपास 7 पिढ्या झालेल्या आहेत आणि जेव्हा देवांनी अवतार घेतला त्या काळात पहिला भगत माझ्या घराण्यात म्हणजे निंबाबा वाघ यांनी म्हणजे पहिले भक्तिमान ते होते. त्याच्यानंतर अवजापसिंग पाटील म्हणजे पवार घराण्यातले आणि निंबाबा वाघ भगत यांनी हा मेळा भरला आणि या नवीन धर्माच्या चालीरीती या वेलाणे गावात चालू झाल्या. वेलाणेचा इतिहास काय आहे? वेलाण्याचा इतिहास असा आहे की द्वापार युगातले जे पांडव होते, पांडवांनी नवीन अवतार घेतला, बौद्ध अवतार म्हणजे घुमरी भक्तीमध्ये ते प्रविष्ट झाले आणि त्याचा पहिला जो मोर्चा होता जे पहिले तिथं आले तिथं ही वेलाण्याची खंडवण म्हणून भूमी आहे, याला खंडवण म्हणतात. आणि या भूमीवर त्यांनी जीव आणि शिव एकत्र केले म्हणजे त्यांचा जो ऋषी होता लाहुरबाच्या समाधीवर त्यांनी अवतार घेतला म्हणून जीव आणि शिव एकत्र झाले बा असं याचं म्हटलं जातं. चांग सुलतान यांची यात्रा वेल्हाणे गावात अतिशय उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणाने भरणार आहे. आपल्यासोबत स्वतः भगत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. बाबा, आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे, या दिवसाबद्दल काय सांगणार, काय महत्त्व आहे? या दिवशी ज्या टायमाला आपला पांडव अवतार सुटला, पांडवांना जो श्राप होता द्रौपदीचा की काही काळानंतर कलियुगात तुम्ही असा अवतार घ्याल बुवा, त्यानंतर पांडवांनी प्रत्येक रूपांतर घेतले. पहिले मूळमंड्यान म्हणजे काशी येऊन पर्यागहून घोड्यावको आणि घोड्यावकोला पंचोबाई आल्यानंतर घोड्यावकोळून इथं आले. जर लाहूर ऋषी इथं आला नसता ते चांग सुलतान इथं जन्मांतर रूपांतर झालं नसतं. चांग सुलतान यांचे 5 भावांबद्दल काय अधिक माहिती देऊ शकतात तुम्ही? धर्मराजा म्हटल्यानंतर पुन 5 जो आहे तो धर्मराजा वाघळी. चांग सुलतान म्हटल्यानंतर अर्जुन वेल्हाणा आणि धूरकाटा म्हटल्यानंतर अकराळा तालुका नंदुरबार. जसं भीम रूपांतर तिथे झालं, नंतर कालिया भंडारी अंचाळ नकुलचा अवतार आणि सहदेव म्हटल्यानंतर वनाराशी तमालडी तालुका चाळीसगाव. 5 देवांचे रूपांतर 5 ठिकाणी आणि श्रावण सुद 14 म्हटल्यानंतर इथं जर लाहूर ऋषी आला नसता तर 14च्या दिवशी चांग सुलतानचं जन्म रूपांतर झालं नसतं. म्हणून श्रावण सुद 14ला हे महत्त्व एवढं वेलाण्याला आलेलं आहे. जर हेल्या गवळी इथं आला नसता ते वेलाणं नाव रूपांतर पडलं नसतं. म्हणून देवाचं वेलाणं एक तीर्थधाम म्हणून प्रसिद्ध आहे. देवाची सेवा केल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय, काय भावना आहेत आपल्या त्यांच्याबद्दल? कमीत कमी आम्ही म्हणजे 6-7 पिढीपासून हा प्रपंचासारखा एक भगवंत आणि आमचं रूपांतर आहे आणि भक्तिमय सर्व वेलाणं भक्ती म्हणजे श्रावण सुद 14 म्हटल्यानंतर वेलाणा गाव म्हणजे एक पंढरपूरच आहे. जशी प्रति वेलाणं म्हणजे विठ्ठल म्हटल्यानंतर पंढरपूरला जशी पंढरपूर भरते यात्रा भरते तसं वेलाणं एक प्रति पंढरपूर आहे. सर्व भक्तगण लांब लांबचे हो काही हो म्हणजे विषय असा आहे की ते रूपांतरच वेगळे आहे, ते सांगू शकत नाही मनुष्य. म्हणून 5 पांडवांची सेवाला माझे आई वडील यांच्या पिढून पिढ्या गेल्या, माझी पिढी चाललेली आहे. आता मला 80 वर्ष झाले त्यांची सेवा करता करता. आणि 5 पांडवांची बहीण ही जनजनी माता, जनजनी माझ्या हजेरी येते मला, जनजनी माता. आपल्यासोबत काही वाद्यकरी आहेत. मी देवाची सेवा करतो 50 86 तसं. हा बस 50 वर्षापासून तुम्ही चांग सुलतान यांची सेवा करत आहात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही सेवेसाठी रुजू झालेला आहात. अतिशय आनंदाने उत्साहाने काय प्रतिक्रिया आहे आपल्या, काय भावना आहे त्याबद्दल? खूप आनंद होतो. मी देवाची सेवा करतो, मला खूप आनंद वाटतो आणि परंपरा चालू आहे आमचं आणि चालूच आहे अजून परंपरा.
कसं वाटतं देवाची सेवा केल्यानंतर? काय भावना? चांगलं वाटतं देवाची सेवा करताना, हे फार खूप आनंद वाटतो मला. मी देवाची चाकरी करतो आणि दरवर्षी मी देवाची चाकरी करतो. तुमची 2 मिनिटांसाठी काही धून वाजून दाखवले देवाला आवडते अशी. पिढी चालू आहे. हे असं गाव आहे का इथे देव स्वयंरूपी अवतरलेले होते. या गावात देवांनी उद्धार केला. या गावात काहीच नव्हतं त्यावेळेस देवांनी या गावाची भरभराट केली. आज सगळ्यांना सुख समृद्धी लाभो याची प्रार्थना केली. आज तेच होतंय का सगळे सुख समाधानी आणि समृद्धीने या गावात नांदताय. तुम्ही देवाला थेट प्रश्न विचारतात, याबद्दल काय भावना आहेत? या संवादातून नेमकं काय साध्य होतं? या संवादातून असं साध्य होतं की जे देवांची शक्ती आणि जे सेवकऱ्याचं देवांनी जेव्हा वचन केलं होतं का जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत चंद्र आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या सेवा करा, मी तुमच्या कधीच काही कमी पडू देणार नाही. या असा कच्च्या धाग्यात दिलेलं वरदान हे आज आम्ही आमच्या खर्जोबापासून आमच्या 5 पिढीपासून आम्ही हे चालवत आलेलो आहे. देवाशी संवाद साधताना एकदम मोह असा असतो का स्वयंरूपी देव आपल्या समोर आहेत. स्वयंरूपी देव आपल्याला आशीर्वाद देत आहे, आपल्याला सोबत सर्व जनतेला आशीर्वाद देत आहे. आणि संवाद असा असतो का त्यांचं जे वचन आहे त्याच्यातली जी रेशमची गाठ आहे ती सदैव सोबत राहो अशा भावना. हा आहे वेल्हाणेकरांचा उत्साह चांग सुलतान यांच्या यात्रेबद्दल. कॅमेरामॅन स्नेहासह पूजा वसंत, चित्ते धुळे.